नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी चिकन बिर्याणी. त्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी मी 2 चमचे बिर्याणी मसाला घेतला आहे. हा चिकन बिर्याणी मसाला आहे. त्यानंतर अर्धी वाटी घरचं दही घेतलं आहे. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा मीठ घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, हे घरी बनवलेले लाल तिखट आहे. 2 कांदे उभे पातळ कापून मी सोनेरी रंगावर तळून घेतलेत. तर त्यापैकी आता आपण अर्धा कांदा याच्यात टाकून घेऊया आणि आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. हे सर्व मसाले चिकनला लागले पाहिजे. आता हे सर्व आपण मसाले लावून आता अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवून देऊया. त्यानंतर आपण आता गॅसवर पातेलं ठेवू. हे पातेलं आपल्याला या पातेल्यातच दम द्यायचा आहे, त्यामुळे पातेलं घेताना जाडबुडाचं घ्यायचं आहे. तर आता आपण त्याच्यात 2 चमचे तेल घालूया. तेल छान गरम झालं की आता आपण जिरं टाकूया. जिरं छान तडतडलं की आपण याच्यात खडे मसाले टाकूया. मी 2 तेजपत्ते, त्यानंतर 3 ते 4 लवंग, 3 ते 4 काळी मिरी, थोडा दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरवे वेलदोडे घेतलेत. तर आता आपण हे तेलात परतून घेऊया. त्यानंतर आपण एक टोमॅटो बारीक कापून घेतला आहे, तो याच्यात टाकणार आहोत. आता हे तेलात छान परतून घेऊया. टोमॅटो मऊ झाला की आता आपण याच्यात चिकन टाकणार आहोत. मॅरिनेट केलेलं चिकन ते घालून घेऊया. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. तर आता आपण एक दुसऱ्या पातेल्यात भात शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे, तर 4 वाट्या पाणी घेणार आहोत. 4 वाट्या पाणी घेतले. त्यानंतर 1 चमचा तेल घालूया आणि थोडे खडे मसाले टाकूया त्याच्यात. 2 चमचे मीठ घालणार आहोत. मीठ थोडं जास्तीचं घालायचं आहे, कारण आपल्याला पाणी काढून टाकायचं असतं भाताचं, त्यामुळे आपण जास्तीचं मीठ घालणार आहोत. यात आपण आता अर्धा लिंबाचा रस घालणार आहोत. लिंबाचा रस घातल्यामुळे भाताचा कलर पांढरा शुभ्र येतो आणि भातही मोकळा मोकळा येतो. त्यामुळे आता आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आता आपण बासमती तांदूळ घालणार आहोत. तर मी 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातलेला होता. आता हा आपण याच्यात पाण्यात टाकून घेणार आहोत भात उकळण्यासाठी. हा तांदूळ आपल्याला 70% शिजवायचा असतो. आता आपण सर्व तांदूळ टाकून घेतला आहे. छान ढवळून घेऊया आणि तांदूळ उकडायला ठेवूया. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, म्हणजे आपला भात असा छान मोकळा मोकळा येतो. तर आपण चेक करूया हा भात शिजला आहे की नाही आणि एका चाळणीत निथळून घेऊया. चाळणीत तांदूळ टाकल्यावर आपल्याला असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबते आणि भात आपला
चिकट होत नाही. तर आपलं चिकन पण शिजून तयार झालं आहे. आता आपण याच्यावरून कोथिंबीर, पुदिना टाकूया. आणि राहिलेला अर्धा तळलेला कांदा आपण याच्यात टाकून घेणार आहोत. आता आपण उकडून घेतलेला भात टाकणार आहोत. आता हे आपल्याला छान चमच्याने असं प्लेन करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळीकडे दम बसेल आणि बिर्याणीची टेस्ट छान येईल. असा पसरून घेतला. त्यानंतर आता आपल्याला वरून परत कांदा, कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचा आहे. रेसिपी आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण गॅसवर ठेवूया. गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि वरून 1 चमचा साजूक तूप टाकूया. आता आपण याच्यावर झाकण ठेवून मी अशा पद्धतीने वरून खलबत्ता ठेवला आहे आणि आपण आता 15 मिनिटं दम देऊन घेणार आहोत. 15 मिनिटानंतर आपण बिर्याणी चेक करूया. आपली बिर्याणी छान झाली आहे. तर आता आपण चेक करून बघूया कशी झाली आहे. मस्त मोकळी मोकळी झालेली आहे बिर्याणी. भात अजिबात चिकट झाला नाही. त्यानंतर आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. करायला सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तर आपली बिर्याणी तयार आहे. तर तुम्ही पण एकदा करून बघा आणि कमेंट करून सांगा की बिर्याणी कशी झाली. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.